काल मुजरेत केले रे, काल मुजरेत केले रे, माझ्या मेलेल्या बापाने. आज मुजरे मला करती, आज मुजरे मला करती, त्या भीमाच्या प्रतापाने. आज दिल्लीच्या दरबारी गेली सारीच लाचारी, आज दिल्लीच्या दरबारी. मला नेऊन बसविले, मला नेऊन बसविले, 7 कोटीच्या बापाने. काल मुजरेत केले रे, माझ्या मेलेल्या बापाने. काळ्या कसाबाने मला तो भर बनविले, येता काळ्या कसाबाने. कान कापावे मी त्याला, कान कापावे मी त्याला, एका रापीच्या कापाने. काल मुजरेत केले रे, माझ्या मेलेल्या बापाने. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आपण पाहता आर.के. भटकर यूट्यूब चॅनल. आर.के. भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. असेच आमचे नवनवीन व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. तथागत सम्यक समृद्ध धर्मनायक सम्राट अशोक, देशाचे उद्धारकर्ते भूमी सर्वपरात्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आई रमाई भीमाई या आपल्या श्रद्धास्थानाला त्रिवार वंदन करून भारतीय बौद्ध महासभेचे विद्यमान संरक्षिका महाउपासिका मीराताई हंबरेकर, भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे प्रमुख आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब आणि भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्याही कार्यालयाने वंदन करून आज आपल्या या विहारामध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित रविवारची वंदना नुकतीच 392 संपन्न झालेली आहे. किती रविवार झाले? 392. एकाही रविवारचा खंड पडलेला नसताना हा उपक्रम सुरू आहे. प्रत्येक विहारामध्ये जाण्याचा आमचा संकल्प आहे. कशाकरता संकल्प आहे? कोणी सांगितलं होतं रविवारी गेलं पाहिजे विहारामध्ये म्हणून? सांगितलं होतं का? केव्हा सांगितलं होतं? बाबासाहेबांनी अखेरच्या भाषणात हा संदेश दिला होता. धम्मचक्र प्रवर्तन झाल्यावर की बौद्धांनी
आपल्या धम्माच्या प्रचारासाठी कुठे गेलो पाहिजे? आठवड्यातून एक दिवस फक्त कुठे गेलो पाहिजे? कमीत कमी विहाराकडे गेलो पाहिजे. वंदना केलीच पाहिजे तथागताची. पण सोबतच आता सांगितलं आमच्या ज्ञानबाबूने की जे काही आपले धार्मिक सामाजिक प्रश्न असतील, शैक्षणिक प्रश्न असतील, त्यावर चर्चा देखील केली पाहिजे. हे सांगून आता बाबासाहेब निघून गेले. त्यांचा आदेश कोणी पाळला? फक्त त्यांचा आदेश आपल्या आजोबांनी पाळला. आपल्या आजोबा कदाचित आज नसतील, पण त्यांनी बाबासाहेबांच्या एका हाकेला ओ देत बौद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी आपल्या घरातले 33 कोटी बाहेर नेऊन टाकलेत आणि केवळ तथागत भगवान बुद्धांचा संदेश घेऊन ते आपलं जीवन जगत राहिले. बाबासाहेबांनी सांगितलं होतं की बाबा शिका, आपल्या लेकरांना शिकवा. त्या आमच्या आजोबांनी, आमच्या त्यावेळच्या लोकांनी काय केलं? तो संदेश पाळला आणि आपल्या लेकरांना पदरमोड केली, घरातले भांडी कुंडी विकली, पण काय केलं? शिक्षणासाठी त्यांना पाठवलं. त्याच्यामुळे काय झालं की आमच्यासारखे काही लोक, आपल्या घरातले काही लोक शिकले, मोठे झाले, चांगल्या उच्च पदावर गेले, नोकऱ्या करतायत. ते झालं एक पिढी. त्याच्यानंतर आता काय दुसऱ्या पिढीचं काय? आता एक पिढी जगली, ती जगवली, आमच्या आजोबांनी जगवली, आमच्या जुन्या लोकांनी जगवली. आणि आता मात्र पुन्हा तोच प्रश्न निर्माण झाला की आता पुढचं काय? किती घरातल्या पोरांना नोकरी मिळाली आहे तुमच्या आपल्या आजच्या अवस्थेमध्ये? पहा, जरा शोध घ्या. अनेक आपले बेरोजगार म्हणून बिचारे विद्यार्थी आहेत की ज्यांना कुठल्याही प्रकारची संधी मिळत. खूप अभ्यास करतात आपले विद्यार्थी, खूप अभ्यास करतात, मात्र त्यांना संधीपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न इथलं सरकार करते. त्याचाच एक भाग आताच आपल्या समोर आला आहे, उपवर्गीकरण. उपवर्गीकरण कोणाचं करणार आहे? आपण बाबासाहेबांच्या घटनेप्रमाणे आपल्याला कुणाला आरक्षण आहे? फक्त कुणाला आरक्षण आहे? 59 जातीच्या लोकांना आरक्षण आहे. 59 जातीचे लोक. मात्र बदनाम कोण झाले? फक्त बौद्ध लोक. आरक्षण कोण घेतात? बौद्ध घेतात. बरोबर आहे. हा देखील एक षडयंत्राचाच भाग आहे, बदनाम करण्याचा. बाबासाहेबांनी काय बौद्धांसाठी दिलं का आरक्षण? ते बाबासाहेबांनी अनुसूचित जातीमध्ये 59 जातीच्या लोकांसाठी आरक्षण दिलं. परंतु इथल्या लोकांना आपली प्रगती पावल्या जात नाही. आपली प्रगती म्हणजे काय? आपले पोरं जे शिकलेत, अभ्यास केली, मेहनत केली, स्पर्धा परीक्षा दिली, तेव्हा कुठे ते पुढे आले. आता बाकीच्या लोकांनी अजून अभ्यासच नाही केला असेल, परीक्षाच नाही दिल्या असतील, स्पर्धा परीक्षेला नाही बसले असतील, तर ते पास होतील का? म्हणून काय झालं की आमची विद्यार्थी पुढे पुढे जात आहेत. ही वस्तुस्थिती आहे. याचा अर्थ आम्ही त्यांना थांबवलं का? कुणाला? त्यांनी स्पर्धेमध्ये यावं. परंतु आपल्याला थांबवण्यासाठी, आम्हाला थांबवण्यासाठी कटकारस्थान रचल्या गेलं आहे. आणि म्हणून त्या जातींमध्ये आज गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे की पहा, आरक्षणाचा लाभ कोण घेत आहे? फक्त बौद्ध समाजच घेत आहे. हे आता खोटा बोल, पण रेटून बोल. 10 वेळा म्हटलं असंच की आरक्षण कोण घेत आहे? बौद्ध घेत आहेत. आरक्षण कोण घेत आहे? बौद्ध घेत आहेत. त्याच्यामुळे काय होते? बाकीच्या लोकांना असं वाटते की खरोखरच याची जे एकत्रित बदलले सर्व घरापासून आहे. पण काय आपलं जीवन फक्त आरक्षणानं बदललं आहे का? आपलं जीवन आरक्षणानं बदललं आहे का? आपलं जीवन बदललं असेल तर बाबासाहेबांनी केलेली धर्मक्रांती 1956ची, ज्या धर्मात आपल्याला किड्या मुंग्यापेक्षाही नीच स्थान होतं, त्या धर्मातून बाबासाहेबांनी आपल्याला तथागत भगवान बुद्धाच्या धर्माची दीक्षा दिली आणि त्यामुळे आपलं जीवनमान पूर्णपणे बदलून गेलं. हे मात्र वस्तुस्थिती आहे. याची आपण जाणीव ठेवा. आणि म्हणूनच आज जे षडयंत्र रचलं आहे, ते षडयंत्र आणून पाळायचं असेल तर नक्कीच आपल्याला फुकटात काहीच मिळालेलं नाही. तुम्ही पहा,
आजपर्यंतचा इतिहास आहे की आपल्याला कुणाच्याही मेहरबानीनं फुकटात काही मिळालं नाही. जे काही मिळालं आहे ते फक्त भारताच्या संविधानाने आणि बाबासाहेबांच्या कृपेनं, बाबासाहेबांमुळेच संविधानाच्या माध्यमातून आपल्याला या साऱ्या गोष्टी मिळाल्या आहेत. आणि म्हणून ते संविधानच, मूळ संविधानच बाजूला सारण्याचा हा प्रयत्न आहे. उपवर्गीकरण हा त्याचाच भाग आहे. आतापर्यंत एससी होतं, आता काय होईल? अ ब क ड. म्हणजे एखादी नोकरीची जागा अ वर्गासाठी निघाली असेल तर त्याच्यापासून ब आणि क ड चे वर्ग उमेदवार आपोआपच बाहेर फेकले जातील. फक्त कोणता वर्ग भरला जाईल? अ. त्याच्यानंतर रोस्टर प्रमाणे जर तो ब चा येईल त्यावेळेस पुन्हा क आणि ड मागे राहतील. म्हणजे अशा प्रकारे स्पर्धा परीक्षेतून आपल्याला देखील लायकी असून, योग्यता असूनही आपल्याला काय करणार आहे? बाजूला सारणार आहे. कारण की सांगणार काय आहे? बिंदू कोणता आला? मग बिंदू ब आलाय. ब कोणाच्या वाट्याला गेला? त्याच्या कोणाच्या वाट्याला गेला. मग त्यातला उमेदवार नाही सापडला तरी मग ते पद तसंच गोठवल्या जाईल. कारण की उमेदवार नाही, उमेदवारच मिळाला नाही. पुन्हा दुसऱ्या जाहिरातीची वाट पहा. बरोबर. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला संधी नाकारण्याचा हा मोठं षडयंत्र आहे. आणि त्यामुळे आता थोडी जागृती झाली आहे. आमचे काही भाऊ मोठे गेल्या 15 दिवसापासून याच कामामध्ये व्यस्त आहेत. आणि म्हणूनच आपली जबाबदारी वाढली आहे. आजचा रविवार कसा वाटते? आजचा रविवार या विहारात आपण सर्वजण एकत्रित झालो. तुम्ही कधी जाऊन उपस्थित होता या विहारामध्ये? आपण कधी येता या विहारामध्ये? संध्याकाळी येता. चला, स्वागत आहे तुमचं. येता खूप चांगली गोष्ट आहे. पण येता त्याच्यात पुन्हा प्रश्न आहे, उपवर्गीकरण कसं? कोणतं उपवर्गीकरण लागू होते इथे आता येण्यामध्ये? इकडचा वर्ग असते का उपवर्गीकरण? उपासिका असतात. उपासक आहे की नाही? याला उपवर्गीकरण गेलं बघा. म्हणजे धम्म हा केवळ उपासिकांसाठी नाही का? धम्म हा सर्वांसाठी आहे. बरोबर आहे. आणि म्हणून आमचा जो प्रयत्न आहे हा आपल्या उपासकांनी देखील विहाराकडे आलं पाहिजे. आता उद्या परवा पुढच्या महिन्यापासून काय सुरू होणार आहे? वर्षावासाची जबाबदारी कुणाची? आणि शेवटच्या समारोहाची जबाबदारी कुणाची? सर्वांची आहे की नाही? अशी एकंदरीत अवस्था आहे. थोडासा प्रयत्न करू, बदलवण्याचा प्रयत्न करू. आपल्या घरापासून सुरुवात करायची. मी नाही म्हणणार तुम्हाला कोणाला असं करा म्हणून. मी करेल. ही आमची मंडळी इथे बसली आहे बडनेऱ्यातून. किती वाजता निघाली घरातून? सकाळी 7 वाजतापासून तयारी करून 8 वाजता निघाली आहे. कुठे यायला? वडाळीमध्ये यायला, विहारामध्ये यायला. हे दर रविवारी सुरू आहे. पायी आले काय सर्व? बडनेरवरून पायी आले का कोणी? आले ना आपापल्या गाड्या. म्हणजे खर्च कुणाचा? त्यांचाच. जागृतीचा अग्नी तेवत ठेवा हा संदेश आहे. जागृतीचा अग्नी तेवत ठेवा हा संदेश घेऊन आम्ही फिरतो आहोत. आणि म्हणून मला विश्वास आहे की तुम्ही समजून घ्या. तुम्ही नक्कीच विहारामध्ये येता. मला विनंती करायची आहे, आपण केवळ आपल्या घरातल्या आईला पाठवतो आणि मुलं कुठे आहेत आपली? आई येते विहाराकडे. मुलं कुठे जातात? तुम्ही म्हणाल ट्युशन क्लास असते. ट्युशन क्लासला गेले. बरोबर आहे की? म्हणजे शिक्षणासाठीच गेले बाबा. तर ठीक आहे ना. जसं ते ट्युशन क्लास महत्वाचा आहे आपल्यासाठी, तो ट्युशन क्लास जसा महत्वाचा आहे बाबासाहेबांच्या सांगण्याप्रमाणे, तसाच बाबासाहेबांच्या सांगितल्याप्रमाणे हाई क्लास महत्वाचा आहे आपल्यासाठी. कारण की हे शिक्षण शाळेत मिळते का? कॉलेजमध्ये मिळते का? ते शिक्षण कुठं मिळते? फक्त आणि फक्त विहारामध्ये मिळते. आणि म्हणूनच ही जबाबदारी देखील आपण समजून घ्या. कारण की आपण विद्यार्थी आहोत शेवटी. किती विद्यार्थी तिथं बसलेले? फक्त 5-6 हात वर होऊन राहिलेले आहेत. फक्त 5 आणि 6 हात वर होतात विद्यार्थी म्हणून. माझं म्हणणं असं आहे की सारे विद्यार्थी आहेत या शाळेचे. आपण सर्व विद्यार्थी आहोत.
केवळ शाळा शिकणारेच विद्यार्थी आहेत का? इथे बसणारा प्रत्येक व्यक्ती हा काय विद्यार्थी आहे. आणि म्हणून या शिक्षणाच्या ज्ञानाच्या केंद्रात आपण सर्वच जण आलो पाहिजे. एवढंच तुम्हाला सांगतो आणि विनंती करतो की नेमका आता 17 तारीख कधी आहे? 17 तारीख कधी आहे? आज काय आहे? रविवार, सोमवार, मंगळवार आणि बुधवार. किती लोकांची तयारी आहे तिथे येण्यासाठी? पहा, तो अतिशय जीवना मरणाचा असा प्रश्न आहे आपल्या लेकरांसाठी, आपल्या भविष्यासाठी, हे आपल्यासाठी नव्हे, सर्वच 59 जातीच्या लोकांसाठी हा एकंदरीत जीवन मरणाचा प्रश्न आहे. तेव्हा सर्वांना विनंती आहे की सरकारला जागे करा, झोपलेल्या सरकारला जागा करा, की जेणेकरून ते उपवर्गीकरण वगैरे आहे ते रद्द झालेच पाहिजे. अशा प्रकारचे ते एकंदरीत आवाज सर्व दूर गेला पाहिजे. उद्याचं भविष्य आपलं चांगलं राहिलं पाहिजे. यासाठी आपण निश्चितपणे बाहेर निघालोच पाहिजे. वेळ आलेली आहे. बिरबिरच्या पाखरांनो, संधी ही नामे आली, अरे घरट्यात परतून येण्याची वेळ झाली, येण्याची. धन्यवाद. जय भीम, जय भीम.